दिला। लोक त्यांना प्रेमानं भाऊनाथ बाबा म्हणू लागले। भाऊनाथांनी मग गावकऱ्यांसाठी अनेक कामं केली, पाण्यासाठी विहिरी, तळं खणलं। त्यांच्या कार्याचं स्मरण आजही इथल्या भजनांमधून केलं जातं। भाऊनाथ बाबांची वर्षातनं एकदा जत्राही भरते। पराभूत भाऊंना महाराष्ट्र कधीच विसरला असला तरी हरियाणातल्या या छोट्याशा गावात आजही भाऊ आठवणींच्या रूपानं जिवंत आहेत। 1857च्या त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा नानासाहेब पेशवे, तात्या टोपे हे मारले गेले नसून जिवंत आहेत आणि इकडे तिकडे असतायत। अशा प्रकारच्या अनेक दंतकथा निर्माण झाल्या। पुष्कळ लोकांच्या बद्दल हेच नानासाहेब आहेत किंवा अशा प्रकार सुभाषचंद्र बोसांच्या बद्दल तेच झालं अलीकडच्या काळात। त्यामुळे हे आपण समजू शकतो की अशा गोष्टी समाजमानामध्ये ते शौलमारी आश्रमाचे बाबा म्हणजे सुभाषबाबू अशी आख्यायिका कितीतरी दिवस लोकांची होती, अजूनही काही लोकांना वाटतं। तर सांगायचा मुद्दा काय की या गोष्टी समाजमानसामध्ये घडत असतात। पानिपतची लढाई संपल्यानंतर अनेक मराठा सैनिक महाराष्ट्रात परत न जाता रणभूमीच्या आजूबाजूच्या जंगलात राहिले होते। हरियाणातला रोड समाज हा त्याच सैनिकांच्या वंशजांनी बनलाय असा शोध अलीकडेच काही संशोधकांनी लावलाय। कर्नाल जिल्ह्यातल्या बेणीखुर्द गावात या रोड मराठा समाजातले अनेक लोक राहतात। अशाच एका घरात जाऊयात आणि पाहूयात की खरंच त्यांच्यात आणि आपल्यात सारखेपणा आहे का। नमस्ते जी। बलवान सिंग फौजी रोड नावाच्या जातीत जन्माला आले। जातीचा जोरदार पगडा असलेल्या हरियाणामध्ये त्यांचं सामाजिक जीवन तसं दुर्लक्षितच होतं, कारण हरियाणाच्या जाती व्यवस्थेत रोड कुठेच नव्हते। किंबहुना त्यांच्या इतिहासाविषयीची नेमकी माहिती उपलब्ध नव्हती। पण अलीकडेच काही संशोधकांनी त्यांच्या मुळांचा शोध लावलाय। हरियाणातले रोड हे पानिपतात गेलेल्या मराठी सैनिकांचे वंशज असल्याचा दावा संशोधकांनी केलाय। काही मराठी ज्यांना शक्य झालं ते पळून आले, काहींना मारलं, नंतर सुद्धा ते कत्तल चालूच होती अब्दालीची। आणि काही जे जगले वाचले त्यांना कदाचित हे आले असेल एकूणच, म्हणजे कुठल्या भूमिकेतून माहीत नाही, पण ते राहिले असतील। राहिल्यानंतर तिथल्या लोकांची ते काय म्हणत त्याला एकरूप झाले समाजाशी। पण ते त्यांनी त्यांची आयडेंटिटी, भाषिक आयडेंटिटी, काही ट्रॅडिशन्स असतात फॅमिलीच्या, त्या टिकवल्या आहेत। हे अलीकडच्या काळातलं संशोधन आहे आणि मला असं वाटतं की हे अगदी शक्य आहे। मी काही प्रत्यक्ष त्याचा अभ्यास केलेला नाही, पण हे शक्य आहे। या साक्षात्कारामुळे बलवान सिंगांमधला हरवलेला आत्मसन्मान अचानक जागा झाला। बहुत ज्यादा अच्छा लगा, बहुत गर्व महसूस हुआ कि हम तो अपने आप को भूले बैठे थे और इन्होंने पूरा जो मराठों का इतिहास बताया, जब भी हम भी मराठे हैं, तो बहुत अच्छा लगा। अनेक दशकं हरियाणामध्ये लपून छपून राहिल्यामुळे आणि भौगोलिक कारणांमुळे रोडांचं राहणीमान, खानपान, भाषा आणि अनेक चालीरीती या हरियाणातल्या इतर लोकांसारख्याच आहेत। पण त्यांच्या गोत्रांची नावं, सणवार, काही शब्द हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाशी मेळ खातात। एवढ्या गोष्टींवरून हे मराठे असल्याचं सिद्ध होत नसलं तरी या विषयावर संशोधन अजूनही सुरू आहे। दिल की बात है ये भाई। हाँ, अब जातियों का तो कोई इतना वो रहा नहीं, सारे इसमें सब मतलब बराबरी हो गए। तो मतलब ये तो अंदर की बात है बस। रोड मराठ्यांची संख्या काही लाखांच्या घरात असल्याचा दावा या समाजातले नेते करतात। त्यांची लोकसंख्या कर्नाल जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे। इथे ठिकठिकाणी अशा पद्धतीने रोड मराठ्यांच्या पंचायती भरतात। मराठ्यांच्या इतिहासाविषयी, शौर्याविषयी, चालीरीतींविषयी समाजातल्या लोकांना माहिती दिली जाते। नव्यानं निर्माण झालेल्या अस्मितेचा वापर काही नेते स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सुद्धा करताना दिसतात। जो हमारे गोत्र हैं वह सारे के सारे मराठों से मिलना, रीति रिवाज हैं, हमारे तीज त्योहार हैं, हमारी शक्लें, हमारा स्वभाव किसी और जाति का ऐसा नहीं मिलेगा जैसा यहाँ हमारी जाति का स्वभाव है।
पानिपतच्या युद्धाचा मराठी मनावर खूप खोल परिणाम झाला, इतका की त्या अनुषंगानं काही म्हणी, वाक्प्रचार हे मराठीमध्ये रूढ झाले. अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर विश्वास पानिपतात संपला, एखाद्याचं पानिपत होणं किंवा 1760 भानगडी. भाषा ही जर का खऱ्या अर्थानं एखाद्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असते असं मानल्यास या युद्धाचा किती परिणाम झाला याची प्रचिती आपल्याला येते. पानिपतच्या लढाईला आता 250 वर्ष लोटली, पण तो पराभव आजही मराठी माणूस विसरू शकला नाहीये. एका दिवसात महाराष्ट्रातली निम्मी तरुण पिढी कत्तल झाल्याची सल आजही जाणवते. मराठ्यांच्या हातून दिल्लीचं तख्त गेलं याची बोच आजही कायम आहे. एक लढाई एका समाजाच्या मानसिकतेवर इतक्या वर्षांपर्यंत एवढ्या खोलवर परिणाम करू शकते का? या युद्धाचा जर अभ्यास केलात तर असा कुठलाही परिणाम आपल्या मनावर झाला नाही असं मला स्वतःला वाटतं. कुठेही मराठी माणसाचा आत्मविश्वास कमी झालाय किंवा कुठेही आपल्याला ही गोष्ट करता येणार नाही, ही गोष्ट आपल्या मनामधनं आपण काढून टाकली पाहिजे. याच्यानंतर ह्या पानिपतच्या युद्धानंतर सुद्धा अनेक युद्ध किंवा अनेक परकीयांची आक्रमणं मराठ्यांनी जिंकलेली आहेत. या गोष्टीकडे जर सकारात्मक गोष्टींनी जर आपण बघितलं तर निश्चितच मला वाटतं की असं कुठल्याही समाजामध्ये आपल्याकडे ही भावना नाहीये आणि मराठी मनामध्ये तर अजिबातच नाहीये. आज मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर जाणं टाळतो, धंद्यात जोखीम उचलायला कचरतो, आपल्याच घरात न्यूनगंड बाळगतो. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का? आणि जर असतील तर त्याचा अर्थार्थी संबंध पानिपतातल्या पराभवाशी आहे का? पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांच्या मध्ये अशी प्रकारची कुठलीही एक भावना नव्हती. हा अलीकडच्या काळातल्या काही लोकांचा खोडसाळपणा आहे. मी तुम्हाला सांगेन, पानिपतच्या नंतर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की अवघ्या 3 ते 4 महिन्यात मराठ्यांनी उत्तरेकडचं आपलं बस्तान पूर्ण बसवलेलं आहे. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की अब्दालीनं मराठ्यांचे जे पळून गेलेले होते दिल्लीतनं वकील, त्यांना परत बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी माझे वकील नानासाहेब पेशव्याकडे पाठवतोच आहे, पण तुम्ही दिल्लीत या आणि मी तुम्हाला दिल्लीच्या मुघल सल्तनतीचे संरक्षक म्हणून कायम करतो. त्यामुळं मराठी सैन्याला नामुष्की ही आली नाही. म्हणजे पराभव झाला, आता कुणाचा तरी विजय कुणाचा तरी पराभव होणारच आहे, पण जी नामुष्की असते फार मोठा, असं काही नामुष्की झाली असं मला मुळीच वाटत नाही. खरं तर पानिपतच्या संहारानंतर अवघ्या 10च वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्ली काबीज केली, उत्तरेत दबदबा वाढवला, परकीय शत्रूंच्या मनात धास्ती निर्माण केली. पानिपतात झालेल्या चुकांमधून आपण शिकलो आणि म्हणून त्या 1 लाख वीरांचं हौतात्म्य व्यर्थ गेलं नाही. मराठ्यांना जर उपमा द्यायची झाली तर ती फक्त राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची देता येईल, किंवा दुसरी जर द्यायची झाली, खरोखर ही मायथॉलॉजिकल झाली, हिस्टॉरिकल उपमा द्यायची झाली, तर पहिल्या महायुद्धात जर्मनीने सपाटून मार खाल्ला, पण अक्षरशः 15-20 वर्षांमध्ये जर्मनी परत उठला दुसऱ्या महायुद्धाची तयारी करण्या इतपत. तर तीच उपमा तुम्हाला मराठ्यांना द्यावी लागेल, हे लक्षात घ्या.